मित्रांनो लकीली आम्हाला शंकर महादेवा दिसले. यू आर लुकिंग सो वाव वाव. कुठे चाललो आपण? तर फायनली मित्रांनो जे डेकोरेशन आणि जे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आता मी तुम्हाला फायनली रिव्हील करतो. आणि सोनाली मगाजरनं मेनूच चेक करत बसले. कार्यक्रम इकडे संपन्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व. तर मित्रांनो गुड मॉर्निंग आणि सुप्रभात सगळ्यांना आणि गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो दिवसाची आता सुरुवात चालू झाली आहे माझी 2 वाजता. तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत 1:53 आणि ब्लॉगला मी आत्ता सुरुवात करतोय. काल आमच्या सोसायटीमध्ये 1.5 दिवसाचे गणपती होते, त्यांचं विसर्जन झालं. खूप नाचलो आम्ही लोक आणि खूप लेट पण झाला. तर त्यामुळे सगळ्या गोष्टी आमच्या लेट झाल्या, उठायला लेट झालं. आणि मित्रांनो एक तर तुम्हाला कळालंच असेल टायटन आणि थंबनेल बघून की आज आहे माझा वाढदिवस. त्यासाठी रात्री सगळ्या फ्रेंडने परत सोनालीने केक ऑर्गनाईज केलेला, ते कट करण्यात लेट झालं. परत माझ्या फॅमिलीचे परत माझे फ्रेंड्स या लोकांनी खूप सारे मला विशेष केले, त्यांच्यासाठी सगळ्यांना धन्यवाद. आणि मित्रांनो आजचा दिवस माझा बर्थडे असल्यामुळे थोडासा स्पेशल केलाय, कारण की आता आम्ही सगळ्यात पहिलं तर चाललोय सिद्धिविनायक मंदिरामध्ये. सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही कमीत कमी सोनालीने मी 7 ते 8 महिने झाले असेल. त्रिशा झाल्यानंतरला आम्ही गेलोच नाहीये. 1 या 2 वेळा गेलो असेल, ते पण लक्षात नाही की कधी गेलो आम्ही. तर आता सगळ्यात पहिला आम्ही चाललो सिद्धिविनायकला. त्यानंतरला सोनालीसाठी थोडंसं काहीतरी बाहेर आज लंचचा पण प्रोग्राम आहे आमचा, ते पण करणार आहे. आणि होप सो जर आज त्रिशाला आम्ही घेऊन गेलो, त्रिशाला घेऊन जाऊ, अदरवाईज नाही तर त्रिशाला आपण आजीच्या इथे सोडून येऊया. आणि आज तुम्हाला मी ते डेकोरेशन जे आहे, जे तुम्हाला सांगितलेलं गेस करायला, काही लोकांनी गेस केलंय, काही लोकांनी गेस केलंच नाही आणि कमेंट पण नाही केली. तर त्यासाठी मीच बोललो की आज तो रिव्हील करून टाकूया फायनली आपण. तर तोही गणपती आणि डेकोरेशन ते पण मी आज तुम्हाला रिव्हील करणार आहे. त्यासाठी ब्लॉग तुम्ही पूर्ण एंड पर्यंत बघा. तर मित्रांनो आता मी रेडी झालोय. सोनालीचं एक झालंच आहे, ऑलमोस्ट सगळं झालंय. आणि आम्ही आता निघणार आहे डायरेक्ट खाली. जर घेऊन गेलो बाईकने जाईल, अदरवाईज नाही तर कारनेच जाऊ, कारण की दुसरा जो एक रात्री आमचा इव्हनिंगचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये खूप सारे जण असणार आहे. तर होप सो जर झालं सगळं क्लिअर, कारण की अजून काही लोकांची कन्फर्मेशन यायची बाकी आहे आणि काही लोकांची कन्फर्मेशन झाली आहे. तर ती कोण येते आणि कोण नाही येते, तर त्यासाठी थोडासा आम्हाला वेळ पाहिजे. तर तेच फोनवरती सगळं कॉर्डिनेट करून इव्हनिंगचा जो प्लॅन आहे तो सक्सेस करायचा आम्ही प्रयत्न करतोय. मित्रांनो आता आपण निघूया डायरेक्टली खाली. तुझ्या बॅगा किती आहे? तू घर सोडून चालली आहे? कुठे? व्हेरी गुड. गणपतीसाठी ना? करमेल ना तुला? हा करमाला लागेल. हा बघ त्रिशू डॅडू काय बोलतो, आपल्याशिवाय करमणार त्याला. हो त्रिशू हो. हाय वाव त्रिशा, यू आर लुकिंग सो वाव वाव. तुझं गाणं कोणतं? तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 लका. मित्रांनो आता आम्ही निघालोय आणि निघता निघता आता वाजलेत 2:30. खूप लेट झाला निघायला. तर आता आपण चाललो पहिला सिद्धिविनायकला, त्याच्यानंतरला बाहेरच लंच पण होणार आहे सोनालीचा आणि माझा. त्रिशाला काय करायचं सोनाली? हा सोडायचं का मम्मीकडे? हा तिला सोडून जाऊया ना आपण दोघेच आज. ओके, मम्मीला कॉल करू का? हा विचारूया मम्मीला आहे की नाही, त्या हिशोबाने आपण घेऊन जाऊया तिला. काय बोलली त्रिशा? आणि आणि गणपती बाप्पा कुठे गेले काल? इथे बघ, इथे बघ कुठे गेले काल गणपती बाप्पा? पाण्यात गेले. आणि कोणाकडे गेले? मम्माकडे. अय्या पापा. मी नुसते तर मी सगळा संसार घेऊन चाललोय सोनालीचा.
संपूर्ण संसार. किती दिवसाचा आहे 1 week. त्रिशा? त्रिशा काय खातेस तू? त्रिशा काय खातीये? चॉकी. कोणी दिला? दादाने दिला. बघ दादाने अजून अंघोळ नाही केली आहे बघ. चल नाही केली तू अंघोळ. फायनली मित्रांनो जे डेकोरेशन आणि जे गणपती बाप्पाची मूर्ती आहे जे मी तुम्हाला लास्ट एक व्हिडिओ मध्ये सांगितलेलं गेस करायला, तर आता फायनली मी तुम्हाला मूर्ती आणि जे आपलं डेकोरेशन होतं ते आता मी तुम्हाला फायनली रिव्हील करतो आणि कसं वाटतंय ते प्लीज मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो तुम्हाला एक छोटासा एक मी सिनेमॅटिक शॉट दाखवला, त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की नक्की काय येते. तर हा आपला पूर्ण नरिमन पॉइंट्स आहे आणि ज्यावेळेस टीम इंडिया जी आपली वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन आलेली त्याची ही थीम आहे. आणि या पूर्ण क्राऊडमध्ये सोनाली आणि मी पण होतो. या क्राऊडमध्ये कुठेतरी आम्ही दोघे पण होतो. या क्राऊडमध्ये आम्ही दोघे पण होतो. तर हा पूर्ण आपला नरिमन पॉइंट आहे आणि इथे आपले बाप्पा बिल्डिंगच्या टेरेसवरती बसलेत. अशी आपली थीम आहे यावेळीची. बाप्पा चेअरअप करतात आपले इंडियाचा फ्लॅग घेऊन. अशी आपली थीम आहे यावेळीची. आणि हा जो मेन आपला रस्ता होता नरिमन पॉइंटला जायचा तो दाखवला आपण. आणि हे सगळे टोटल आपल्या बिल्डिंग आहे साईडच्या सगळ्या. मित्रांनो ॲज इट इज ही जी थीम तुम्हाला आता दिसत असेल तर जिथे टीम इंडियाची रॅली गेलेली ती थीम आपण इथे. तर तुम्ही जर नरिमन पॉईंटवरती जर असाल तर मला खाली एक माझा इंस्टाग्राम ID येईल, तिथला फोटो आणि हा फोटो तुम्ही प्लीज मला टॅग करून माझ्या इंस्टा ID ला शेअर करा. तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि कमेंट्समध्ये लिहा की गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय सिद्धिविनायकला. त्रिशाला आम्ही इथेच सोडतोय कारण की आता वाजले 3 तर पोहोचेपर्यंत लेट होईल. तर त्यासाठी आम्ही आता निघतोय सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आता पोहोचलोय दादरला आणि दादरची ट्रॅफिक बघा. आता वाजले 4 वाजायला आले तरी पण ट्रॅफिक आहेच आहे इकडे. तर मित्रांनो आता आपण उतरलोय गाडी पार्किंग केली सिद्धिविनायक मंदिराची इथे. आणि इथे थोडंसं पुढे चालत जायला लागेल कारण की पार्किंग तिकडे फुल होती. थोडंसं आत साईडला एक गल्ली होती तिकडे गाडी लावली आणि आता चालत चाललोय मंदिराची इथे. मंदिरामध्ये पण गर्दी आहे. हा आपण मुखदर्शन घेऊन जाऊया मग है ना. मेन लाईन मध्ये गेलो गर्दी लागली. अरे शंकर महाजन आलाय. शंकर महादेव आलाय. शंकरजी महादेव आलाय बघ. मित्रांनो लकीली आम्हाला शंकर महादेवा दिसले सिद्धिविनायक टेम्पल मध्ये. तुम्हाला पण दाखवतो आता मी. मित्रांनो इथे तुम्हाला दिसत असेल शंकर महादेव आहे. चतुर्थीचं औचित्य साधून आपण प्रतिवर्षी अथर्वशीर्ष पठण श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या प्रांगणामध्ये इथे संपन्न करतो. आणि क्षणातच आपण या संपूर्ण सोहळ्याचा इथे आनंद घेणार आहोत. गणपती शुभ नयना करुणामय
गौरी हर्षे वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो. फायनली मित्रांनो दर्शन झालं आणि तुम्हाला मी शंकर महादेवांना पण दाखवलं सिंगिंग करताना लाईव्ह. फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि तुम्हाला कसं वाटलं ते प्लीज मला सांगा. आणि आता आम्ही निघालो गाडीच्या इथे, पार्किंग जिथे लावलेली तिकडे, कारण की इथे सगळा रस्ता जाम झालाय. चला आता काय नेक्स्ट, भूक लागली ना, काहीतरी खाऊया, काहीतरी खाऊया. काय मंदिरात एकदम मस्त वाटलं, मूड एकदम फ्रेश झाला. आणि सरांचं गाणं पण ऐकलं आम्ही लाईव्ह मध्ये. तर इंस्टाग्रामला पण मी अपलोड केलंय, तर इंस्टाग्रामला खाली आयडी येईल, तर इंस्टाग्रामला जावा आणि स्टोरी आणि रील्स आहे ते तुम्ही बघा. ताण लागली यार खूप जाम. हा तर मित्रांनो आता आम्ही निघालोय आणि आता जाम भूक लागली. तर सोनालीने एक हॉटेल सर्च केलंय, मे बी तिने कुठेतरी इंस्टावरती रील्स बघितलेला, तर त्या हॉटेलला आता आम्ही चाललोय. हॉटेल आहे का काय, रेस्टॉरंट आहे, तिकडे आम्ही चाललोय आता. तर बघूया काय तिने स्पेशल आहे तिकडे खाण्यासाठी, तर तिकडे चाललोय आता आपण. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असेल, मी गंधर्व म्हणून एक रेस्टॉरंट आहे दादरमध्ये, हिंदमाताच्या थोडंसं चित्रा, कोणता सिनेमा आहे, चित्रा सिनेमाच्या एक्झॅक्टली बाजूलाच येते गंधर्व म्हणून रेस्टॉरंट आहे, तिकडे आलोय. तर त्यांच्या इथे ना खूप सारे असे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल जे फूड असतं ते खूप स्पेशलिस्ट आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले त्यांच्याकडे ऑर्डर केली एक कोथिंबीर वडी, एक मिसळपाव ऑर्डर केले आणि एक थालीपीठ ऑर्डर केली. तर आता ऑर्डर येते ती आपली, तर मी तुम्हाला दाखवतो यांची डिश कशी येते. सोनाली मगाजरनं मेनूच चेक करत बसले, तिला तिच्या सगळं भरली वांगी, तिचं ऑलमोस्ट सगळं आवडतं फूड आहे इकडे, है ना. व्हेजिटेरियन आहे ना मी, पण इथे आलं तर रात्री आला पाहिजे. बाकी अदर टाइम ते डोसा बिसा आपण नेहमीच खातो ना, हा प्रॉपर महाराष्ट्रीयन फूड आहे इकडे. वाचून तोंडाला पाणी सुटलं. कोथिंबीर वडी टेस्ट कर. ही चटणी वेगळी दिली रे, कोकोनटची चटणी आहे ना. गरम आहे, गरम तर आहे. आत्ताच तेलातून काढले, कढईमधून आणि कढईमधून काढले. मी ट्राय करते. मारतांपेक्षा चांगली आहे, मार्तनची टेस्ट आहे आणि गंधर्वाची कंपेअर नाही करू शकत. दोन्ही टेस्ट त्यांच्या जागी मस्त आहे. ओके. सोनालीला मिसळपाव एवढी आवडली ना, पूर्ण ते पुसून खाल्लं या पुरीने, आणि हात पण पुसलाय, त्याचा टिश्यू पण यातच टाकला. थालीपीठ आहे ना हे? आणि हे काय दिलंय, चटणी आहे का काय? चटणी नाही, दही आहे. दही आहे. टेस्ट कर. तूप टाकलं. तूप नाही, ते लोणी आहे. क्रंची आहे रे. कढी सारखं लागतंय ना, आपण त्याला फोडणी वगैरे देतो तसं. ओ मस्त ढेकर आलं यार, खतरनाक पोट जाम झालं. तर मित्रांनो आता आपण झालं तिथं नाश्ता पाणी सगळं,
पोट एकदम जाम झालंय. आता चाललोय घरी, सोनालीच्या घरी चाललोय. थोडंसं फ्रेश होतो. 7 वाजता आम्हाला जायचंय. कुठे जायचंय मी तुम्हाला तेव्हाच सांगणार आहे. आता पोहोचू आपण घरी. थोडा एक किती वाजले आता 6 वाजलेत ना. 7 वाजता आम्ही निघणार आहेत. एक 20 ते 25 मिनिटात घरी जाऊ. 15-20 मिनिटं जरासा रेस्ट करतो मी आणि मग डायरेक्ट तुम्हाला कुठे चाललोय ते सांगतो मी. सरप्राईज आहे, छोटासा सरप्राईज आहे, पण तुम्हाला सांगतो मी कुठे चाललोय. आणि आमचं जे कॉर्डिनेशन जे तुम्हाला निघताना बोलले ना चालू आहे की सगळ्यांचं कॉर्डिनेशन चालू आहे कॉलवरती किती वाजता भेटायचं हे ते पण सगळं कम्प्लिटली डन झालंय ऑलमोस्ट. फक्त एंडला कोणी टांग द्यायला नाही पाहिजे, बस तेवढंच आहे. बाकी ऑलमोस्ट सगळा प्लॅन सेट झालाय. तर भेटूया मग. आता आपण डायरेक्टली घरी थोडा वेळ आराम करतो आणि मग 7 वाजता जायच्या प्लॅनिंग साठी राहूया. A few moments later. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय आणि निघताना खूप लेट झाला. 8:15 झाले आता, कारण की थोडस 1-2 जणांना यायला तिकडून लेट झालेला. तर आम्ही पण आता जस्ट सोनालीनी पण चेंज केलेत कपडे. अरे बापरे, इथं गणपती चाललाय सोसायटी मध्ये. तर मित्रांनो तिथे ना खूप जास्तच वाजवत होता, तर त्यामुळे ना कट केलं मी. आता मी निघालोय आणि आम्ही सगळ्यात पहिले चाललोय ना वडाळ्याला. एक GSB म्हणून आहे राम मंदिरच्या इथे, तिकडे सगळ्यात पहिला आम्ही चाललोय. आणि त्याच्यानंतरला आम्ही चाललोय GSB ला, ते पण आहे वडाळ्यामध्येच. तर दोन्ही गणपतीच्या दर्शनात आम्ही करणार आहे, कारण की आम्हाला पासेस भेटलेत. तर त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो. तेच कॉर्डिनेट मगातपासून आमचं चाललेलं की किती वाजता भेटायचं काय हे ते. तर सगळे आता तिथून निघालेत आणि मी आणि सोनाली आता निघालोय. तर आपण डायरेक्टली भेटूया मंदिरामध्ये. सांबर राय चांगला आहे. 2 hours later. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असेल, इथे पण माझा एक केक कट केला. सोनालीच्या घरातल्यांनी आणलेला केक. आम्ही बाहेर गेलेलो, मला पण नव्हता माहिती, सरप्राईज होता तो केक पण कट झाला. आणि थोडंसं परत इथे त्यांनी जेवायला दिलं, म्हणजे स्नॅक्सच झाला आणि पोट एकदम फुल झालं. तर आता मी निघतोय घरी, तर तुम्हाला भेटतो घरी जाऊन. तर मित्रांनो आलो आता मी जस्ट घरी. सगळ्यांना घरी ड्रॉप केलं, सोनाली पण घरीच थांबले आणि मी पण आता फ्रेश झालोय. तर मित्रांनो ब्लॉग पण आता मी इथेच एंड करतो, कारण की जाम थकलोय आज. फुल डे इकडे तिकडे तुम्ही तर बघितलंच असेल. आणि थँक्यू सो मच की सगळ्यांनी मला खूप सारे विशेस केले इन्स्टाला आणि पर्सनल मेसेज मध्ये. तर मित्रांनो माझा बर्थडे आता संपलाय आणि आता वाजले आहेत 12. तर माझा बड्डेचा डे पूर्ण संपला. आता 10 तारीख चालू झाले. तर मित्रांनो तो ब्लॉग फटाफट एडिट करतो, उद्यासाठी मी शेड्यूल करायला टाकतो ब्लॉगला. आणि भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर चला तर मित्रांनो, आय होप सुद्धा तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला टाटा, बाय बाय बाय. तर मित्रांनो ही तारीख कशी वाटते तुम्हाला? 9/9/2024.